नमस्कार मित्रांनो, मधुतारा प्रत्येकासाठी, प्रत्येकजण मधुतारासाठी. तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपण महाराष्ट्रभर अशा लोकांची मुलाखत आपल्या चॅनलवरती घेतो जी लोक समाजामध्ये राहून समाजाचा आपण देणं लागतो या उद्देशाने जगतात झगतात तर आपली वेगळी ओळख निर्माण करतात. अशीच वेगळी ओळख निर्माण केलेली पुण्यातलं NDA गेट जे आपल्या उत्तम नगर वारजे उत्तम नगर शिवणे या गावाच्या पुढे NDA गेट आहे. त्या NDA गेटमध्ये आपण बघू शकता केअरिंग सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट हे संस्था जी आहे हे मतिमंद मुला मुलींसाठी चालवलेली संस्था आहे. आणि ह्या संस्थेमध्ये 18 वर्षाच्या पुढची जे मुलं मुली आहेत मतिमंद त्यांचा सांभाळ आपल्या मनीषाताई बोरसे या करतात. आज आपण त्यांचीच भेट घेण्यासाठी आलो. नमस्कार ताई, आपल्या मधुतारा फाउंडेशनच्या YouTube चॅनलवरती आपण खूप खूप स्वागत आहे. आज आपण तुमच्याकडून जाणून घेणार आहोत की हे मतिमंद मुलांसाठी तुम्ही जे संस्था जी निर्माण केली आहे तर ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, म्हणजे तुम्हाला का करूशी वाटतं याच्यासाठी? सर, मी अशा संस्थेत 2-3 वर्ष काम केले आणि मला आधीपासूनच असं समाजसेवा करायची अशी माझी इच्छा खूप होती. मी अधूनमधून माझ्या परिस्थितीप्रमाणे मी अशी म्हणलं की बस रस्त्यावर दिसलं तर मी माझ्या परीने मदत करायची. पण अशा संस्थेत काम केले ते मलाही तिथे असं इच्छा जागृत झाली की जरा आपणही काहीतरी त्याच्यासाठी चांगलं काम करू शकतो. आणि त्यातून मग मी ही संस्था चालू केली. 17 फेब्रुवारी आज 4 महिन्यापासून ही संस्था कार्यरत आहे. काय कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला, म्हणजे मुलं मुली कुठून आले, महाराष्ट्रभरातून आलेत का पुण्याचे? हो सर, बाकी काही पुण्याचे आहेत, बाकी काही कोकणातला आहे मुलगा, मुंबईचे 2-3 मुलं आहेत माझ्याकडे, पुण्यातल्या बाहेरचे पण आहेत बरेच. तसे आता माझ्याकडे टोटल 10 मुलं आहेत. अच्छा, तर 10 मुलं मुली दोन्ही? हो, मुलं मुली दोन्ही. तर महाराष्ट्रभरातल्या कुठले जरी मुलं मुली जे असतील तर त्यांच्यासाठी आपण करतो. हो हो सर. बरं, मग ह्यांच्यासाठी जी काही आर्थिक मदत आहे तर ते तुम्ही ह्यांच्याकडून फी म्हणून घेता का निस्वार्थ सेवा करता येईल? फीज असं त्यांच्या परिस्थितीप्रमाणे आहे. तर असं खूप गरीब घरातली मुलं आहेत ते जास्त पे करू शकत नाही. काही तर म्हणजे मेडिसिनचा खर्च करू शकत नाही. फीज 1000-2000 जेवढे त्यांच्या परीने ते मदत करतील, पे करतील तेवढीच आपण देतो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलीच मदत नाही आहे. मी सगळं मग बाकी जे खर्च लागतो, स्टाफचं पेमेंट आहे, त्याचे रेंट आहे, मुलाचं खाण्यापिण्याचा खर्च आहे, त्यांचं मेडिसिन्स असतात, त्यांना फी देतात, तर ते हे सगळं आम्हाला मॅनेज करतात. अच्छा, मग ह्याच्यातनं काही पालक तुम्हाला फी स्वरूपामध्ये देतात. मग साधारण किती फी असते तुमची महिन्याची? महिन्याचे तसे 2-3 हजार. आणि त्याच्यामध्ये काही गरीब मुलं मुली असतात तर ते पण नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हेच सांगायचं आहे की समाजामध्ये बघा हे असं की कोणी वंचित राहू नये. तर त्याच्यासाठी हे जे कार्य जे आहे हे परमेश्वराचं कार्य, कारण की निस्वार्थ सेवा आहे. पण कसं असतं की ज्यावेळेस आपण कार्य करत असतो त्यावेळेस आर्थिक मदतीची नक्कीच गरज असते, कारण की संस्था ही पुढे चालली पाहिजे. त्याच्यासाठी मी तुमच्या सर्वांना आवाहन करेल की नक्कीच तुम्ही आपल्या बोरसेताईंच्या आश्रमाला भेट द्या जे इंडियामध्ये पुण्यामध्ये आहे. तर इथे येऊन तुम्ही त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये त्यांना मदत देऊ शकता. तर ह्याच माध्यमातून आपण पुढं बोलूया ताईंशी की ताई, मग आता समजा जर आता ह्या मुलां मुलींचं जे आहे ह्यांचे काही 80%, काही 90%, काही 100% दिव्यांगत्व आहे. मग ह्याचं UDID कार्ड, अपंगत्वाचा दाखला, संजय गांधी निराधार, बाकीच्या योजना हे त्यांना आहेत? नाही सर, बऱ्याचशा मुलांचं तर काहीच डॉक्युमेंट नाही आहेत. आधार कार्ड होत नाही अशा कंप्लेंट आहेत पालकांच्या. आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्या मुलांसाठी ते कुणालाच नाही आहे सध्या तरी त्याचं बेनिफिट आहे योजनेचं. आणि 2-3 मुलांचं, बाकी मुलांचं आहेत आधार कार्ड, पॅन कार्ड, UDID जे आहे ते सगळं आहे. तर त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळतो का? मग ज्यांचं आहे त्यांना का नाही मिळत? संजय गांधी निराधार का नाही मिळत? कारण ते पालक एवढे शिकलेले नाही, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांच्यापर्यंत योजना त्यांना माहिती नसतं, त्या योजनेबद्दल त्यांना माहिती नसतं. तर असे काही लोक मदत करणारे असतील जे की इथे येऊन फॉर्म भरू शकतात किंवा त्या योजनेबद्दल माहिती देऊ शकतात, तर ते मी स्वतः पुढाकार घेऊन करू शकते सर. बरोबर आहे. पण कसं असतं की महाराष्ट्रामध्ये आता समजा कोकणचा जर मुलगा असेल इथं मतिमंद, तर ते कोकणचे त्याचे डॉक्युमेंट आहे. तर कोकणमध्ये तहसीलदार कार्यालयामधून त्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी पालकांनीच त्याचा पुढाकार घेतला पाहिजे. तर ही पण जनजागृती तुम्ही ह्या माध्यमातून करावी अशी आमची इच्छा आहे की जेणेकरून कसं आहे की त्या पालकांना पण तुम्ही सांगावं की असे तुम्ही डॉक्युमेंट जमा करून त्यांना असं कलेक्टरच्या माध्यमातून, तहसीलदारांच्या माध्यमातून, म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला त्यांना बेनिफिट देता येतं.
है ना. तर ह्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, त्यांना आर्थिक मदत जी आहे ती त्यांना मिळेल. आणि मग आता इथं ह्याच संस्थेमध्ये म्हणजे ह्याच वास्तूमध्ये किती वर्ष झाली तुम्हाला, आता किती महिने झाले, काय सुरुवातच इथून? सुरुवातच इथूनच आहे सर, 5 महिने झाले तिथे आम्हाला. आणि रेंट आहे? हो, रेंटने आहे, 25,000 रेंट आहे. या जागेचं 1300 स्क्वेअर फूटची जागा आहे, प्लस मेंटेनन्स लाईट बिल करून टोटल इथे 30,000 मध्ये जातात या जागेला. तर मित्रांनो बघू शकतो आपण, जरा मुलांकडे कॅमेरा दाखवा जरा. बघू शकतो आपण की बघा ह्या सगळ्या गोष्टी या मुलांसाठी, ह्या ताई ज्या आहेत आपल्या, त्या ताई आपल्या या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवते, त्यांचा सांभाळ करतात. एक आई बनून त्यांचा सांभाळ करते. तर आपण पण त्यांचं एक वडीलधारी बनून, भाऊ बनून आपण त्यांना पण त्यांचे हात मजबूत केले पाहिजे आणि आर्थिक स्वरूपामध्ये, धान्य स्वरूपामध्ये त्यांची मदत केली पाहिजे. मधुतारा फाउंडेशनच्या वतीने मी तमाम माझ्या बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो की नक्कीच तुम्ही ताईंच्या ह्या संस्थेला भेट द्यावी. हे NDAमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे. ताई, तुमचा संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर तुम्ही सांगा. माझी संस्थेचं नाव आहे केअरिंग सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट आणि आपली संस्था खडकवासला रोड, NDA रोड जो आहे, कोंडवा गेटच्या जवळ लक्ष्मी पार्क म्हणून सोसायटी आहे, तिथे पहिल्या मजल्यावर माझी संस्था आहे. तुम्ही नक्की भेट द्या तुम्ही माझ्या संस्थेला. धन्यवाद. तर मित्रांनो, ते म्हणतात ना, ना पद से बडा ना कद से बडा, ना पद से बडा ना कद से बडा, मुसीबत में जो साथ रहे खडा वो सबसे बडा. तर त्याच्यामुळं ज्या वेळेस असे लोक आपलं ध्येय जे गाठण्याचा प्रयत्न करत असतात, आपलं कुटुंब सांभाळून, आपली लेकरं बाळं सांभाळून, आज दुसऱ्यांची लेकरं जी मतिमंद आहेत त्यांना सांभाळणं आज खूप मोठी गोष्ट आहे. कारण की घरामध्ये एक जरी लेकरू जर मतिमंद असेल तर त्या घराचं संपूर्ण विल्हेवाट लागून जाते. त्या घरामध्ये डिस्टर्ब होऊन जातं सगळं. कारण की आई वडील हे सगळे सतत त्या मानसिक तणावामध्ये असतात की मुलांचं कसं व्हायचं. पण आज ह्या मुलांचा सांभाळ हे माऊली करते, आपली हे मनीषाताई करते. त्याच्यामुळं मी तुमच्या सर्वांना नम्र विनंती पुन्हा एकदा करतो की नक्कीच या संस्थेला भेट द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताई, खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही आज इथं आम्हाला बोलवलं आणि आज तुमच्या कार्याची माहिती आम्हाला मिळाली. मी पण तुमचे आभारी आहे सर. तुम्ही वेळ काढून इथे माझ्या संस्थेला भेट दिली, खूप छान वाटलं मला. अजून पुन्हा कधी अशी आम्हाला मदतीसाठी नाही तर असं स्वतःहून असं नुसतं भेट द्यायला आलं तरी खूप बरं वाटेल मला. नाही, नक्कीच हे माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत नक्कीच पुन्हा एकदा भेट देईल. आणि मी तुम्हाला एवढं पण सांगू इच्छितो की आपला वाढदिवस जे आपण घरामध्ये किंवा हॉटेलमध्ये किंवा पार्कमध्ये किंवा मित्रामध्ये टू व्हीलरच्या गाडीवरती किंवा कारवरती, बोनेटवरती जे आपण करत असतो त्यापेक्षा इथं येऊन करा. कारण एक हात मदतीचा हे खूप गरजेची गरज आहे. आजच्या काळात तरी खूप गरज आहे. कारण आज आपण परिस्थिती बघतोय, बाहेर काय परिस्थिती चाललेली आहे. पण हे माय माऊली आपली आज ह्या लोकांचा सांभाळ करते. त्याच्यासाठी एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत, हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहते अनंत. असं अनंत कार्य जे माऊली करते तसं तुमच्या हातून पण त्यांना हातभार लागावा हीच नम्र विनंती. धन्यवाद.